सानिका, मला चांगलं माहिती आहे की तुला हे लग्न मान्य नाही, पण तू आईच्या दबावामुळे स्वतःचा बळी द्यायला निघालीस. मला खूप वाईट वाटतंय ग तुझ्यासाठी, पण आता मी काहीच करू शकत नाहीये. नमस्कार. नमस्कार. समद्या शेलार कुटुंबाला इक्रम गाडगे पाटलाचा नमस्कार. या दलोतराव, वहिनी साहेब या या. विक्रम गाडगे पाटील कारभारने, तू या माणसाशी आपल्या सानिकाचं लगीन लावायला निघालीस? होय दौलतराव, मीच आहे तो नवरदेव. आम्ही तुमच्या या सानिकाशी लग्न करणार, आमचं नाव देणार. हे बघा, मला तुमच्या या सानिकाची समधी परिस्थिती ठाऊक आहे, तरी पण मी लग्नाला तयार झालेलो आहे. हा, पर न्याय हे होऊ देणार नाही. मग काय बी झालं ना तरी चालल. कारभारने, हा, त्या पोरीच्या बापाच्या वयाच्या माणसाशी तू लगीन लावायला निघालीस वय आपल्या पोरीचं? आणि काय हो पाटील, तुम्हाला बी लाज वाटत नाही? स्वतःच्या पोरीच्या वयाच्या पोरीशी लगीन करायला निघालात वय फेटा बांधून? गप बसा म्हटलं ना तुम्हाला. काय गप बसा? गप बसा. मी विचारपूर्वक ठरवून सांगतोय, सानिकाचं लगीन यांच्याशीच होणार. ए, बघत काय उभी राहिलीस? पाहुण्यासनी चहा टाक. राज्याचे शिक्षण मंत्री, त्यांची कन्या श्रावणी मॅडम, आणि इथं तुमच्या घर. तुम्हाला माहिती आहे का केवढं मोठं घराणं आहे? यांचे वडील आहेत की नाही राजकारणातले आमचे कट्टर विरोधक बरं का. ए आहे का विसरलोस की श्रावणी मॅडमचं आणि आपल्या शुभूचं लग्न झालं नाही का? त्याच्यावर डोसक्यावरती बंदूक लावली होती. आम्ही बघितलं ना मीडियात, म्हणजे आम्हाला बातम्यातनं कळलं हो. आम्हाला कुठं बोलायला लागणार तवा. ए लट्ट मोगरे, एकदा सांगितल्यानं कळत नाही का ग? अगं जा की चहा बनवून आण की. या चहा करणार? अहो काय सांगायलाय, कोणाला सांगताय तुम्ही? अहो यांच्या बंगल्यावर यांना चहा, त्यांचे नोकर चाकर त्यांच्या बेडरूम पर्यंत घेऊन जातात, त्या आमच्यासाठी चहा बनवणार. भारी असतं बरं का प्रेम. चांगलंय प्रेम. माणसाला काय दिवस धावत्यात, काय काम करायला लावतात नाही का? काय अवस्था झाली हो श्रावणी मॅडम तुमची. सासूबाई, मी हात जोडते तुमच्या समोर, पण काहीही झालं तरी स्थानिकाचं लग्न या माणसाबरोबर लावू नका.
एकदा शांत डोक्याने विचार करा. अहो हा माणूस अजिबात चांगला नाही, अजिबात योग्य नाहीये. एक नंबरचा नीच माणूस आहे हा. मी सानिकाचं लग्न ह्याच्या बरोबर लावून खूप मोठी चूक करताय सासूबाई. ए गप्प बस. तुला कोणी विचारलंय का ग? तुझी एवढी हिंमत झाली माझ्या घरात मला शिकवणार तू? सासूबाई हे बघा, मी खरं सांगते. अहो या माणसाने आपल्या दोन्ही कुटुंबांना खूप त्रास दिलाय, उद्ध्वस्त केलेत आपले आयुष्य. हा शत्रू आहे आपला. गप्प बस म्हणून सांगितलं ना एकदा. नाही बसणार मी गप्प. मग काय करणार आहेस? हा काय करणार आहेस? तुला माहिती आहे ना, जर मी सांगितलेलं ऐकलं नाहीस ना तर तुला काय करावं लागल हे तुला चांगलं ठाऊक आहे. एका गरीब घराची सून म्हणून तुला घरात राहावं लागल. घरात पडतील की समधी कामं तुला करावी लागतील. तिला जर जमणार असेल तरच हिनं आत यावं. मी सांगेल तेवढंच ऐकायचं, तेवढंच करायचं. मध्ये मध्ये तोंड अजिबात घालायचं नाही. जा चहा कर. अहो पाटील साहेब, तुम्ही बसा की. हाय बसतं बसतं बस. भैया, एका महत्वाच्या फाईलवर 2 ठिकाणी सह्या करायचा विसरून गेलास तू. असं कसं झालं? मी कालच सगळ्या फाईल चेक केल्या होत्या. हे बघ, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे भैया की काल या डीलचा शेवटचा दिवस होता. तुझ्या सही अभावी आता ही ऑफर 4 महिन्यांसाठी पुढे निघून गेली. असं कसं झालं माझ्याकडून? एवढी मोठी चूक. खरंय भैया, गेल्या 25 वर्षात कामाच्या बाबतीत तुझ्याकडून अशी चूक कधीही झालेली नाही आहे. पण आता हे सगळं कशामुळे होतं ते माहिती आहे मला. भैयासाहेबांचं शरीर इथे पण त्यांचं मन मात्र. आपण तिचं नाव घ्यायची गरज नाहीये.